आणि सुव्यवस्था ते भंग होणार नाही. आणि जर भंग झाला तर ते जे काही लोक आहे ते जे आरोपी म्हणून जे आहे त्यांच्यावर कारवाई करायची, ही माझी जबाबदारी राहणार आणि दिस विल बी माय प्रायोरिटी नंबर 1. धुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे ही माझी प्रथम जबाबदारी असून सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांवर विश्वास अधिक दृढ करण्यासाठी बेसिक आणि कम्युनिटी पोलिसिंगवर भर दिला जाईल, अशी ग्वाही धुळे जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली. पदभार स्वीकारल्यानंतर एसपी कार्यालयातील मंथन सभागृहात ही प्रथमच आयोजित पत्रकार परिषद त्यांनी आपल्या कामकाजाचा 12 कलमी प्राधान्यक्रम स्पष्ट करत जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, अवैध धंदे आणि वाहतूक व्यवस्थेबाबत ठोस भूमिका मांडली. पत्रकार परिषद बोलताना त्यांनी सांगितले की महिला आणि बालकांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य दिले जाणार असून शाळा, महाविद्यालय परिसर तसेच गरजेच्या ठिकाणी मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी पोलिसांकडून प्रभावी उपाययोजना राबवल्या जातील. समाजात पोलिसांची प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी आणि निष्कलंक ठेवण्यासाठी सर्वसामान्य नागरिक, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी आणि माध्यमांच्या सहकार्याने कम्युनिटी पोलिसिंग प्रभावी राबवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. समाजावर घातक परिणाम करणारे अवैध धंदे, अंमली पदार्थ विक्री, ड्रग्ज नेटवर्क आणि नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांना अजिबात पाठीशी घातलं जाणार नाही. विशेषतः ड्रग्ज आणि अंमली पदार्थाच्या विळाखातून युवकांना वाचवण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. याशिवाय खंडणीखोर, चोरी, घरफोडी आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध कायद्याचा कठोर पडदा उगारला जाईल. सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांविरुद्ध विशेष लक्ष ठेवलं जाणार असून तपासाअंती फसवणूक झालेल्या फिर्याद्यांना त्यांची रक्कम परत मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. पत्रकारांबाबत बोलताना पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी माध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे नमूद केले. पत्रकारांना मिळणाऱ्या धमक्या आणि त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाई केली जाईल. तसेच पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेबाबतही पोलीस प्रशासन संवेदनशील राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. मला स्वतःचा फोटो किंवा बातम्यांमध्ये प्रसिद्धी मिळण्याची अपेक्षा नाही, केवळ पारदर्शक आणि प्रामाणिक कामकाज व्हावे हीच अपेक्षा आहे, असे सांगत त्यांनी स्वतःकडे व्यक्ती म्हणून नव्हे तर जिल्ह्याचा पोलीस दलाचा प्रमुखाच्या भूमिकेतून पाहावे, असे आवाहन केले. पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे, त्यांच्या मानसिक आणि शारीरिक तणावाची दखल घेऊन त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विशेष प्रयत्न करणे हेही आपल्या कामातील महत्वाचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. वाहतूक व्यवस्थेबाबत बोलताना जिल्ह्यातील वाढते अपघात आणि मृत्यूचे प्रमाण चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य शासनाच्या विशेष मोहिमेअंतर्गत रस्ते अपघात कमी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने प्रभावी उपाययोजना राबवल्या जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले. अमरावती आणि नागपूर येथील ग्रामीण भागात काम केल्यानंतर प्रथमच जिल्ह्याची मोठी जबाबदारी मिळाल्याचे सांगताना त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला. माध्यमांशी सातत्याने संपर्क ठेवला जाईल, तसेच पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेमार्फत अधिकृत माहिती तात्काळ प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचवली जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विशेष पथके स्थापन करण्यात आली असून नागरिकांनी कोणतीही गोपनीय माहिती अथवा तक्रार पोलिसांना विशेष क्रमांकावर कळवावी, असेही आवाहन त्यांनी केले. पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार उपस्थित होते.